प्लाझ्मा आणि रक्त हेच सध्याचे अमृत आहे आणि त्याचे योग्य वेळी प्रबंधन रुग्णांना व्हावे म्हणून 29 एप्रिल रोजी बालाजी ब्लड बँक अंबापेठ येथे ऑक्सिजन फाउंडेशन अमरावतीच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवाहन करून देत रक्त आणि प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती महानगरपालिकेचे महापौर चेतन गावंडे उपस्थित होते। त्यासोबत सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले हे सुद्धा उपस्थित होते। 29 चे सकाळी सुमारे 9 वाजतापासून हे रक्तदान शिबिर सुरू झालं। तब्बल 30 रक्तदात्यांनी रक्तदान यावेळी केले। ऑक्सिजन फाउंडेशनच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोक स्वतःहून रक्तदान करायला आले होते। बालाजी ब्लड बँकेचे संचालक मनीष दारा व सीके दारा उपस्थित होते। अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी ऑक्सिजन फाउंडेशनच्या या उपक्रमासाठी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले व फाउंडेशनकडून सुरू असलेल्या कोरोना हेल्पलाईनवर सुद्धा चर्चा केली। ऑक्सिजन फाउंडेशनचे संचालक वेदांत कडू व यज्ञेश द्रव्यकार यांनी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले। 1 मे पासून कोरोना वॅक्सिन घेणे सुरू होणार आहे, म्हणून त्याआधीच ब्लड बँकेमध्ये रक्ताचा अतिरिक्त साठा उपलब्ध असावा या दृष्टीने हे शिबिर आयोजित केले असे वेदांत कडू यांनी सांगितले। या कार्यक्रमाला ऑक्सिजन फाउंडेशनचे सदस्य यज्ञेश द्रव्यकार, अनुराग लोखंडे, वेदश्री कडू, संजीवनी गुप्ता, साहिल पावडे, अशोक जांगीड, कुणाल कीटक, तान्या रोंगे व इतर उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।